नाही, तुम्ही असं बंद नाही केलं पाहिजे. हो, तुम्ही ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? सकाळपासून शेतकऱ्यांनी तर 2-2, 3-3 तास इथं म्हणजे 11 वाजेपासून आले, नंबर लावले, प्रशासनाने इथं नंबर दिले, क्रमांक दिले आणि आता त्यांना इथं रांगेत उभं केले. असा गोंधळ इथं एकही निवेदन नाही. इथं प्रशासनाचा हा गलथान कारभार आहे आणि एक निषेध आहे. अशा एक सुद्धा व्यवस्था नाही इथं का रांगेमध्ये जाईल, लोक संवाद साधतील, कोणी संवाद साधत नाही. एकदम निषेध असा. या इकडे, हे बघा आता रांग तुम्हाला दाखवतो. रांग या इकडे. म्हणजे लोक इथं आले. नमस्कार. म्हणजे लोक आले इथं, सकाळपासून रांगा लावल्या आणि इथं बघा काय अवस्था आहे. हा, या इकडे. हे बघा आता इथं गर्दी झाली. मंत्री महोदय निवेदन घेत आहे आणि झालं. आणि 11 वाजेला शेतकरी पूर्ण जिल्ह्यातून आले आणि त्यांना इथं टोकन नंबर दिले. हा बघा आता यांचा किती 3 नंबर आहे आणि या आता नंबर रांगेमध्ये फार शेवटला आहे ते बाबा. सांगा, म्हणजे इथे प्रशासनाचं एक निवेदन नाही आहे, सगळं गलथान कारभार आहे. म्हणजे मंत्री महोदयांकडे लोक संवाद साधायला आले. अरे अधिकारी कामं करत नाही म्हणून मंत्री महोदयांकडे आले आणि तिथं पण अधिकारी असं नियोजन केलं का लोक मंत्री महोदयांकडे जाऊच शकत नाही असं नियोजन आहे. म्हणजे सकाळपासून आले, 2 नंबर आहे आणि आता रांगेत लावले, शेवटला आहे लोक. सांगा साहेब, कसं आहे नियोजन होणार? हो साहेब, संवादच होत नाही ना. ही अशी गर्दी, संवादच होत नाही. अधिकारी कामं करत नाही म्हणून आम्हाला इथं यावं लागतंय. असं मग संवाद व्हायला पाहिजे. एकच खालचं वेगळं एक देतो निवेदन देऊन नाही साहेब. इथं बांधाने एक सरळ मोठा रस्ता आहे, तरी पण अधिकाऱ्यांना रस्त्या शेताच्या मधून पाहिजे. शेताचे राईट 2 तुकडे होत आहे साहेब. आम्ही एवढे निवेदन दिले, उलट अधिकाऱ्यांनी पंचनामा केला तेव्हा त्या शेतातूनच जाणार. आणि साहेब बांधाला बरं न्यायचं आहे ना तुम्हाला, फक्त पायवाट होती तर बांधाने घेऊन जा ना. आणि तसा कायदा आहे सांगतो. आणि ते डायरेक्ट पंचनामा केला म्हणे शेताच्या मध्य भागातून. सांगा आता अर्धी शेती तिकडे, अर्धी शेती ह्या रस्त्याला, मग जगायचं कसं शेतकऱ्यांनी? हां, आणि अधिकारी अजिबात कोणाचं ऐकत नाही, तहसीलदार कोणाचं ऐकत नाही, कोणी ऐकत नाही. डायरेक्ट दादागिरी करतात, पंचनामा करायला शेतात येतात. हां ठीक आहे साहेब, चालेल. चांदवड बघा, या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी इथं जेव्हा येतो त्याला मंत्री महोदयांबरोबर संवाद साधायचा असतो. अधिकारी काम करत नाही आणि मग अधिकाऱ्यांनी काम न करता आता मागच्या वेळी सुद्धा ज्यांनी तक्रार दिल्या ते सुद्धा शेतकरी आलेले आणि इथं 2-2, 3-3, 4-4 तास झाले इथं उभे बसले आणि इथं त्यांना नंबर दिले. आता रांगेत संवाद साधता येत नाही. एकदम निषेध. म्हणजे फक्त नावाला आपण जनसंवाद म्हणतो आणि काही नाही, फक्त नावाला आहे. काही कोणत्याही जनतेशी, कोणत्याही शेतकऱ्याशी संवाद साधला जात नाही. निषेध, एकदम निषेध. नमस्कार.